श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जगाचे जे स्वामी आहेत ते दुःखी नक्की का झाले. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतात. त्यासोबत स्वामी भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुःख असेल, दारिद्र्य असेल, ते एका झटक्यात दूर करतात. परंतु जगाला आनंद देणारे, सुखी करणारे स्वामी महाराज नक्की दुःखी का झाले हे आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराज एक दिवशी अक्कलकोटमध्ये बसलेले होते. महारुद्रराव देशपांडे यांच्या घरी स्वामी महाराजांनी त्यांच्या सर्व सेवेकऱ्यांसोबत रात्री जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर रात्री जे आहेत ते स्वामी महाराज आणि त्यांचे सर्व सेवेकरी जे आहेत ते तिथे झोपलेले होते. तिथे झोपलेले असताना चोळप्पा महाराज जे आहेत ते अचानकपणे उठले आणि ते उपद्रव करू लागले. त्यावेळेला स्वामी महाराजांना कळालं की चोळप्पा महाराजांची जाण्याची वेळ झालेली आहे. त्यावेळेला चोळप्पा महाराजांवरती त्यांचं निस्सीम प्रेम होतं आणि त्यामुळं स्वामी महाराजांना अचानक ताप जो आहे तो दरदरून ताप आलेला होता. त्यावेळेला स्वामी महाराज जे आहेत ते स्वामी महाराज त्यावेळेला महारुद्रराव जे देशपांडे होते त्यांना म्हणाले की मला तुम्ही इथून घेऊन चला आणि चोळप्पा महाराजांना देखील इथून घेऊन चला. त्यावेळेला महारुद्रराव देशपांडेंनी स्वामी महाराज आणि चोळप्पा महाराजांना ते घेऊन गेले. रात्र जी आहे ती सरत होती. हळूहळू पहाट व्हायला लागलेली होती आणि चोळप्पा महाराज जे आहेत त्यांनी त्या दिवशी आपला देह जो आहे तो सोडलेला होता. मित्रांनो, स्वामी महाराज जे आहेत ते त्यावेळेला अत्यंत दुःखी झालेले होते. स्वामी महाराजांनी ज्या वेळेला सहदेह जे आहेत ते अक्कलकोटमध्ये त्यावेळेला चोळप्पा महाराजांवरती अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्यावेळेला स्वामी महाराज मोठ्या राणी सरकारांसोबत ज्यावेळेला राजवाड्यामध्ये बसलेले होते त्यावेळेला राणी सरकारांनी स्वामी महाराजांना एक प्रश्न विचारला. म्हणाल्या, स्वामी महाराज तुम्ही आज एवढे दुःखी का आहात? त्यावेळेला स्वामी महाराज म्हणाले की ज्या चोळप्पा महाराजांवरती माझं पुत्रासारखं प्रेम होतं तो आज पुत्र जो आहे तो मला सोडून गेलाय. मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या भक्तावरती इतकं प्रेम होतं चोळप्पा महाराजांवरती स्वामी महाराजांचं की त्यामुळे स्वामी महाराज देखील दुःखी झालेले होते. त्यावेळेला स्वामी महाराज म्हणाले की या जगामध्ये लोक येतात जातात, परंतु ज्यांच्यासोबत तुमचं ऋण अनुबंध जुळलेलं असतं ती लोक गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड दुःख होतं. मित्रांनो, त्यावेळेला स्वामी महाराज म्हणाले की चोळप्पा महाराजांची कीर्ती ही अखंड जी आहे ती राहणार आहे. ज्यावेळेला स्वामी महाराजांचं नाव घेतलं जाईल त्यावेळेला त्यांचे भक्त राहिलेल्या चोळप्पा महाराजांचं देखील नाव घेतलं जाईल असं स्वामी महाराजांनी सांगितलं. मित्रांनो, या गोष्टीतनं आपल्याला एक गोष्ट कळते की आपले स्वामी जे आहेत ते आपल्या भक्तांसाठी दुःखी होतात, कष्टी होतात आणि आपल्या भक्तांना जे आहेत ते आनंद देत असतात, त्यांना सुख देत असतात. मित्रांनो, स्वामी महाराज आपल्या भक्तामुळे दुःखी झालेले होते आणि त्यानंतर काही दिवसांनी जे आहे ते स्वामी महाराजांचं देखील अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली आहे. मित्रांनो, हा देह जो आहे तो नाशवंत आहे. कधी ना कधी प्रत्येकाला निजधामी जायचंय, परंतु त्याआधी आपला विश्वास जो आहे तो स्वामींवरचा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराज आपल्याला आयुष्यात सगळं देतात, पण आपलं कर्म जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते जर कर्म तुम्ही शुद्ध ठेवलं, मन शुद्ध ठेवलं आणि स्वामी भक्तीमध्ये जर तुम्ही रममान झालात तर स्वामी माहिती आहे तुम्हाला काय करतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, अशाच गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही स्वामीमय जीवन हे नक्की सबस्क्राईब करा. ही गोष्ट इतर स्वामी भक्तांसोबत नक्की शेअर करा आणि स्वामीमय जीवनला कमेंट करून या व्हिडिओ खाली जे आहे कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.